गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या पीक विम्याची तुम्ही डोळ्यात तेल घालून वाट बघत होते, तो प्रलंबित पीक विमा अखेर मंजुरीच्या टप्प्यात पुढे सरकलाय आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही फक्त बातमी नाही. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे, कोणते शेतकरी याची रक्कम भेटणार आहे. आता लक्षात घ्या की तुम्हाला ही फक्त बातमी नाही, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्याला रक्कम मिळणार आणि हे सगळं या खात्यात पैसे कधी येणार आणि त्यानंतर जर बघितलं तर खात्यात पैसे आले नाही तर पुढे काय करायचे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. गेल्या काही वर्षात कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस कोसळला, कधी गारपिटीने उभं पीक जमीनदोस्त केलं, तर कधी पावसानं दडी मारली, शेतातलं बी मातीतच जळून गेलं. एका बाजूला कर्जाचा हप्ता, दुसऱ्या बाजूला बियाण्याचे पैसे, तिसऱ्या बाजूला खत आणि औषधाचा खर्च. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पीक विम्याकडे मोठ्या आशेने पाहत राहिलेले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रलंबित पीक विम्याचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये शेती नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीला सर्वात मोठा निर्णय कोणता असेल तर हे पीक विमा वाटपाचा. एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात एकसारखी रक्कम जमा होणार नाही. एखाद्या शेतकऱ्याला खात्यात 18,000, दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात 25,000 तर काही पात्र शेतकऱ्याच्या खात्यात अक्षरशः 42,000 इतकी रक्कम जमा होईल. ही रक्कम तुमच्याकडे किती हेक्टर क्षेत्र, तुम्ही कोणतं पीक घेतलंय, तुमचं नुकसान किती टक्के नोंदवल्या गेलंय आणि पीक विमा अर्जात दिलेली माहिती सरकारी नोंदीशी जुळत का यावरून अवलंबून असते. बँक खात्याची KYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं, आधार खूप रीडिंग करणं मग त्यानंतर महत्त्वाचं आहे. पण आता आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहूया. त्या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर बघितलं तर यामध्ये मोठे लाभ शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे. त्यामध्ये या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला पण या पीक विम्याचा मोठा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो लक्ष द्या. यामध्ये जर गोष्ट केली पहिल्या जिल्ह्याची तर लातूर, दुसरा आहे धाराशिव, तिसरा परभणी, चौथा हिंगोली, पाचवा यवतमाळ, सहावा बुलढाणा, सातवा अकोला, आठवा अमरावती, नववा वाशिम, 10वा नागपूर आणि त्यानंतर 11वा चंद्रपूर आणि उर्वरित जे आहे तो 12वा आहे गडचिरोली. असे 12 जिल्ह्यांची नोंद यामध्ये करण्यात आलेली आहे. तुमचा जिल्हा जर आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच पीक विमा वाटपासाठी या 14 बँकेची निर्मिती केलेली आहे, म्हणजेच की यादी निवडलेली आहे. त्यामध्ये बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, HDFC बँक, IDBI बँक, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, ICICI बँक, युनो बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक या महत्त्वाच्या 14 बँकेची निवड करण्यात आलेली आहे. आता त्यानंतर जर गोष्ट केली तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेचे नाव या यादीत आहे म्हणजे प्रत्येक खातेदाराला पीक विमा मिळणारच असा अर्थ नाही. तुमचा पीक विमा अर्ज पात्र असणे, पिकाची नोंद योग्य असणे आणि नुकसान भरपाई मंजूर झालेली असणे आवश्यक आहे. कोणत्याही ATM पिन, OTP किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका. फसवणुकीची गोष्ट होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनो लक्ष द्या की कोणत्या गोष्टीला बळी न पडता अधिकृत माहितीवर, अपडेटवर लक्ष देणे आणि त्यांचीच बातमी ऐकणे महत्त्वाचे आहे. आता तोपर्यंत तुम्ही तुमचा जिल्हा आणि तुम्ही ज्या बँकेचे नाव नोंद केलेले आहे ते यामध्ये आहे का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.